बापाच्या कारनाम्यानंतर लेकाचा प्रताप. संजय गायकवाडांच्या मुलाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ समोर. शिवसेना आमदार संजय गायकवाड प्रकाशक प्रकाश आंबेंना दिलेल्या धमकीवरून महाराष्ट्रभरात चर्चेत आहेत. आमदार असूनही त्यांनी वापरलेल्या भाषेमुळे संजय गायकवाडांचा चहूबाजूंनी समाचार घेतला जातोय. दिवंगत गोविंद पानसरे आणि प्रकाश आंबेंना केलेल्या शिवीगाळीची ऑडिओ क्लिप अजूनही व्हायरल होते. त्यातच आता संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांचाही एक व्हिडिओ समोर आलाय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतून कुणाल गायकवाड शिवीगाळ करतायत. निवडणूक निकालानंतर गाडीवर उभं राहून शड्डू ठोकून विरोधकांना डिवचतायत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला कुणाल गायकवाड यांचा हा व्हिडिओ नीट पहा. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नगर परिषद निवडणुकातला असल्याचं बोललं जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी कुणाल गायकवाड यांची आई शिवसेनेकडून पूजा गायकवाड मैदानात होत्या, तर काँग्रेसकडून दत्ता काकस यांच्या पत्नी लक्ष्मी काकस विरोधात उभ्या होत्या. संजय गायकवाड यांच्या पत्नीने या निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर विजयाच्या रॅलीवेळी गुलालात न्हालेल्या कुणाल गायकवाड यांनी दत्ता काकस यांचं नाव घेत शड्डू ठोकला आणि शिवीगाळीही केली. कुणाल गायकवाड यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, पोरानं बापाचा रेकॉर्डही मोडलाय. संजय गायकवाड यांनी फोनवरून शिव्यांची लाखोली वाहिली, पण त्यांचा मुलगा कुणाल गायकवाडनं थेट विरोधकांच्या जुनागाव परिसरातील घराजवळ जाऊन शिवीगाळ केली. त्यामुळे आता आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर त्यांचा मुलगा कुणाल गायकवाडही अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलढाण्याहून जका खानचं ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.